सुखाची विरून गेली दुःखाच्या लागती झळा जगास परक्या कशा दाखवू हृदयीच्या लागल्या कळा सोबती सना कुणीच उरल आता हक्काच नकळत जडलं दुःखाशी नात रक्ताच हे नात रक्ताच हे नात रक्ताच हे नात रक्ताच हिच्या रक्तामुळे याच्या वेळची बाधा समजाच नाही होऊ शकते. काय म्हणत होती ती? अगं तिच्या आईला बरं नाहीये ना आणि त्यात तिचं बोट कापलंय. तुला काय मदत हवी ना ती मला सांग, मी करते तुला मदत. अहो तुमच्या मुलीसाठी स्थळ आणली होती. आत्ता अहो अजून 2 वर्ष आहेत तिच्या लग्नाला. मी नाही समजलो. हे गेले 2 दिवस तिनं आईला फोनच केलेला नाहीये आणि ती फोनही उचलत नाही. मग आई काळजी करत बसते ना. परत परत आशूचं कौतुक करू नका. पण जेव्हा बघावं तेव्हा आशू आशू आशू. नेहा सुद्धा तुमची मुलगी आहे हे विसरू नका. पुन्हा हा विषय या घरात नको. नेहापेक्षा आशूवरच त्यांचं प्रेम जास्त आहे. काय होणार माझ्या नेहाचं? काय होणार? हे बघा, लोकांच्या या भ्रामक कल्पना आहेत की HIV हा फक्त शारीरिक संबंधातूनच होतो. काही अंश हे बरोबरही आहे, पण HIV होण्याची बरीच लक्षणं आहेत, बरीच कारणं आहेत. समजा तुला एखादी जखम झाली असेल हाताला आणि त्याच जागेवर नेमकं त्याच स्पॉटला एखादी HIV बाधित माणसाचं रक्त तिकडे लागलं तर HIV होऊ शकतो. आशुताई, अहो आशुताई, कसला एवढा विचार करताय? तुमची आई आता बरी आहे ना? मावशी, तुम्ही जा इथून. मला एकटीला बसायचंय ते. कसला तू खाई असली? सोन्यासारखा संसार आहे, सोन्यासारखं घर आहे. कसला एवढा विचार करते ती? म्हणते ना, दैवत येतं आणि कर्मण येतं, हेच खरं आहे. अशू, बहू जरा किती लागलं? नाही, मला थोडंसंच लागलंय. थोडंसंच लागलंय, मग रडतेस कशाला? सहज रडते. हे असं कोणी सहज रडतं का? बहू मला किती? नाही, नको प्लीज, नाही लागलंय मला तेवढं. अशू, असं काय करतेस? मला किती लागलं तेवढं तरी बघू ना मला. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? अरे इथे विश्वासाचा प्रश्न येतोच कुठे? मला खरंच नाही लागलं, शपथ. प्लीज नाही, माझं रक्त तपासावं. ठीक आहे, आपण पुन्हा एकदा तुझं रक्त तपासून घेऊया. आणि हो, हे सगळं तुझ्या घरी आधी कळव. त्यांचं सहकार्य मिळणं फार गरजेचं आहे. मी जरा बाहेर जाऊन येतोय. अहो थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे.
काय ते नंतर बोलूया आपण. हे बघा, तुम्ही मला टाळताय. बेडरूम मध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी करणं सांगून बाहेर जात असता आणि आता देखील बाहेर जायला निघालात. तसं काही नाही, तो तुझा गैरसमज आहे. हे बघा, मला माहिती आहे की मी तुम्हाला आईबद्दल विचारेल म्हणून तुम्ही मला टाळताय ना. मला माहित आहे, कळलंय मला की तुमची आई सावत्र आहे. हा, पण त्यामुळे मला काहीच फरक पडत नाहीये. अहो, मी या घरची सून आहे. हे घर माझं आहे. ह्या घराशी एकरूप होणं मला भाग आहे. यात तुमचा काहीच दोष नाहीये. तुमच्या माझ्याबद्दल काही गैरसमज असेल तर तो मनातनं काढून टाका बरं. खरंच तुझं मन किती मोठं आहे या गोष्टीचा मला फार अभिमान वाटतो. हसा बघू. असं नाही हो, मोठ्याने. हे नात रक्ताचं आई, हे घ्या तुमचं बाळ. नाही, हे बाळ आमचं नाहीये. चालती हो तू त्याला घेऊन. आई हो, आई असं का म्हणताय तुम्ही? अहो, हे अभयचंच बाळ आहे. अहो, मी पवित्र आहे. मी असं काही वावगं केलेलं नाहीये. हे नाही. तुमचंच बाळ आहे. नाही नाही, चालती हो सांगितलं ना. हे बाळ तुमचंच आहे आई. हे बाळ तुमचंच आहे. हे बाळ तुमचं आहे आई. सांगितलं ना मी, हे बाळ आमचं नाहीये. चालती हो तू इथून. चालती हो. काय ग अश्विनी, तुझी तब्येत बरी आहे ना? बरी आहे. तुझं बोट बरं आहे ना? हो, ते पण बरं आहे. आणि तुझी आई बरी आहे ना आता? बरी आहे ती पण. तू अशी हरवल्यासारखी काय दिसतेस? मी बरी आहे. मला काही नाही झालंय. मी थोडं थकल्यासारखं वाटतंय. पण अगं अश्विनी, गरोदरपणात होतं असं कधी कधी. तू पाणी पी बरं, म्हणजे तुला बरं वाटेल. पाणी पिते. पाणी. झालं का पाणी पिऊन? हो, प्यायले. मला पण दे ग जरा बाटली, तहान लागली. हा, नको. पाणी. अरे, अशी काय हरवल्यासारखी वागते? पाणी. हे मी पूर्ण पाणी पिणार आहे. वर जाऊन पिते मी पाणी. कमाल आहे बाई हिची. आजकाल फार अशी हरवल्यासारखी वागते. खरं सांगू का बाईसाहेब, हल्ली अश्विनीताई
अशा चित्रच वागायला लागल्या. त्या दिवशी त्यांना लागलं होतं तेव्हा आम्ही साहेबांनी मी औषध लावायला गेलो तर बोटाला हात सुद्धा लावू दिला नाही त्याने. खरं की काय? आता मी कशाला खोटं सांगू? आम्ही साहेबांनी विचारा की. अहो अश्विनीताईंच्या आईची तब्येत खराब झाल्यापासून त्यांचा डोसक्यावर परिणाम झाल्यागतच वागायला लागल्यात त्या. गंगू, तू कोणाबद्दल काय बोलतेस कळतंय का तुला? माझी सून आहे ती. तिच्याबद्दल काही वेडवाकडं बोललेलं मी खपवून घेणार नाही. जा तू तुझ्या कामाला. बाई चुकलंच माझं. आणि परत असं कधी बोललीस ते याद राख. नाही बोलणार. माझी ताई, माझा दादा, ताई, माझा दादा, सावत्र भवंड, माझी सावत्र भवंड, माझी सावत्र भवंड. सुधा मला विचारत होती, तुमची आई सावत्र आहे का? काय? मग तू काय उत्तर दिलंस? वेळ आल्यावर सांगेन असं म्हणून वेळ मारून नेली. आता असं किती वर्ष लपवायचं? अरे ती या घरची सून आहे. तिला सुद्धा या घरातली प्रत्येक गोष्ट कळलीच पाहिजे. तो हक्कच आहे तिचा. हे बघ, तू या विषयावर जास्त विचार करू नकोस. ही गोष्ट तिला आज नाही उद्या कळणारच. तेव्हा परत हा जर विषय निघाला ना तर खरं काय ते सांगून टाक आणि हा विषय कायमचा संपून टाक. ठीक आहे. खरोखर सावत्र की सख्य या प्रश्नांचा उकल होईपर्यंत मनाला शांती मिळणार नाही. नेहा, अगं मला पाणी आण. मी थकून आलोय. अगं मला या अगोदर हे कधी सांगायची पाळी आली नाही. तू नेहमी मी आल्याबरोबर पाण्याचा ग्लास घेऊन यायचीस. अगं बाहेरून आलेल्या माणसाला अगोदर पाणी द्यायचं ही शिकवण तू विसरलीस कशी काय? आज मूड ठीक दिसत नाहीये. हो ना, हे तुझ्या वागण्यावरूनच दिसतंय. काय पेपर ठीक गेले नाहीत का? हे जाऊ दे, अजून परीक्षा तर झालेली नाहीये ना. मग पुढच्या विषयात मेकअप कर. काय बिघडलं? तशी तू हुशारच आहेस.
हे नेहा, अगं कुणी काही बोललं का तुला की आईनं अभ्यासावरून खडसावलं? हा, तुझा लाडका दादा त्यानेच काहीतरी कळ काढली असेल. नेहा, अगं मी एवढा वेळ तुझ्याशीच बोलतोय ना. मला काय माहित? इथे तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का? मी तुझ्याशीच बोलतोय ना. बाबा, माझी ताई, माझा दादा, माझी सख्खी भावंड नाहीत. नेहा, अगं काय बोलतेस तू? हे बघ, तुझी परीक्षा होऊन जाऊ दे. आता तू या गोष्टीचा विचार करू नकोस. आपण या विषयावर नंतर बोलू. दादा ताईंनी तुला इतकं प्रेम दिलं की सख्खी भावंड सुद्धा असं प्रेम देऊ शकत नाही, हे तुलाही माहिती. अगं मग तुला सख्ख आणि सावत्र हा प्रश्न येतोच कुठे? तुम्हाला फरक पडत नसेल, मला फरक पडतो. आणि तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून लपवलीतच कशी? तुम्हाला कोणी दिला अधिकार? कोणासमोर बोलतेस तू? काय चुकीचं बोलले मी? हेच बोलले ना की दादा आणि ताई माझी सावत्र भावंड आहेत म्हणून. माझी सावत्र भावंड आहेत हे मला कल्पनाही करवत नाही. नेहा, नेहा मोठ्यांशी असं बोलू नये. तू आता लहान नाहीयेस. अगं सख्ख काय सावत्र काय काय फरक पडतो? आशुताई आणि दादानी तुझ्यावरती जीवापाड प्रेम केलंय. सतत ह्याच प्रयत्नात असतात की तू कशी खुश राहशील, कशी आनंदात राहशील. वहिनी, तुला पण माहित होतंय. हो, पण मी सत्य स्वीकारलं. त्याच गोष्टीचा विचार करत नाही बसले. तुलाही माहित होतं, सगळ्यांना माहित होतं, पण तुम्ही का लपवलात माझ्यापासून? नाही नेहा, मी तुझा आभारी आहे. अगं एवढं मोठं सत्य तू सांभाळून घेतलंस, खरंच आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच. सुनबाई, तुला हे माहित होतं? नाही, मला परवाच कळलं. नेहा या विषयावर खूपच अपसेट होती, त्यामुळे मी तिला सांगितले की हो मला माहिती आहे म्हणून. तुम्ही तिची काही काळजी करू नका, मी समजावेन तिला. अहो, माझी खरंच ह्या घराला त्यावेळी गरज होती. मंगेश फक्त 10 वर्षाचा होता, शाळेत जात होता. आणि आशू, ती तर 2 वर्षाची छोटीशी होती. त्यात तुमची नोकरी, म्हणूनच मी तुमच्याशी लग्न केलं. पण काय हो, आपण ह्या सगळ्या गोष्टी मुलांपासून लपवल्या, ती चूक केली का? नाही अगं, मुलांमध्ये सख्ख सावत्र असा भेदभाव निर्माण होऊ नये, त्यांच्या वागण्यात फरक पडू नये म्हणून आपण हे त्यांच्यापासून लपवलं. पण माझी नेहा, हे बघा, तुम्ही तिची काही काळजी करू नका. अजून लहान आहे ती, अजून समज नाही आली तिला. पण हळूहळू सगळं काही समजेल तिला. मी समजावेन तिला. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आई, नको काळजी करूस का इतकी. मी वैशालीला समजावतो ना, ती ऐकेल माझं. मला ह्या अश्विनीचं अगदी टेन्शन आलंय बघ. काय ह्या पोरीला झालाय काही कळत नाही. काय काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. नमस्कार आई साहेब. अरे या देशपांडे. नमस्कार देशपांडे साहेब. या बसा. या. गंगू, ए गंगू, पाणी आण जरा. कसा झाला प्रवास? छान. आई बरे आहेत ना? हो, बरी आहे. पण अश्विनी बरी आहे ना? ते म्हणजे आम्ही सकाळी सांगत होते
की अश्विनी हल्ली फार अलिप्त अलिप्त असते म्हणून? घ्या ना पाणी घ्या. तिने तिच्या आईच्या आजारपणाचं टेन्शन घेतलंय बहुतेक. तुम्ही काही काळजी करू नका, बरी होईल ती 2 दिवसात. हा, अहो अश्विनीची तिच्या आईवर जरा जास्तच माया आहे. अहो अश्विनी आहेच मुळी तशी. आमच्या सगळ्यांवर पण ती इतकी माया करते ना, तिच्या वाचून आमचं पानही हलत नाही. हा म्हणजे काका, थोडक्यात आईला असं म्हणायचंय की अश्विनी आमच्या कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे, हो की नाही? हो. तरी पण पोरीची काही चूक झाली तर तिला समजून घ्या. अहो काय बोलताय देशपांडे साहेब तुम्ही? अश्विनी माझी मुलगी आहे, तुम्ही तिची अजिबात काळजी करू नका. अहो बरी होईल ती 2-4 दिवसात. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आईसाहेब. हे मी माझं भाग्य समजतो. अश्विनीला भावासारखा धीर, आईसारखी सासू आणि आमेयासारखा प्रेमळ नवरा मिळाला. अहो आमचंही हे भाग्यच आहे की आम्हाला अश्विनी सारखी सून मिळाली. आई काय बोलतेस तू? सून नाही, मुलगी म्हण मुलगी.